बाळासाहेब ठाकरेंचा आज 12वा स्मृतिदिन आहे आणि उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलंय। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय आणि अभिवादन करण्यात आलेलं आहे। नागपूर पश्चिम आणि मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा रोड शो पार पडणार आहे। मध्य नागपुरात गांधी गेटपासून रोड शो सुरू होऊन संघाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या बडकस चौकापर्यंत या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान नागपुरातील बडकस चौक परिसरात प्रियंका गांधी यांच्या रोड शोसाठी लावण्यात आलेले काही फुगे आणि झेंडे त्यासोबतच होर्डिंग्स अज्ञातांनी काढून टाकले। त्यामुळे बडकस चौक भागामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे आज नागपूरमध्ये 2 रोड शो आहे। मात्र या रोड शोचा समारोप आहे तो संघ मुख्यालयाच्या दारात असलेल्या बडकस चौकामध्ये होत आहे। त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या रोड शोला आणि त्याच्या समारोपाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपण बघू शकतो की बडकस चौकातलं हे दृश्य आहे। बडकस चौकाला अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सजवलेलं देखील पाहायला मिळतं। जो दुसरा रोड शो मध्य नागपूरचे विधानसभा उमेदवार बंटी शेळके यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तो शिवाजी पुतळा चौकातनं सुरू होऊन या बडकस चौकात त्याचा समारोप होत आहे। मात्र काही होर्डिंग्स इथे त्यांचे काढण्यात आलेले आहे, ते अनधिकृत होर्डिंग्स असल्यामुळे ते काढण्यात आल्याचं बोललं जात आहे। मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की ते विरोधकांनी काढलेले आहे। आणि जर का तुम्ही बाजूला बघितलं तर अगदी संघ मुख्यालयाचं दार आपल्याला पाहायला मिळते। संघ मुख्यालयाच्या दारामध्ये समारोप होणं आणि इथे प्रियंका गांधी कार्यकर्त्याला काय संबोधित करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र ज्या प्रकारे आज 2 रोड शो आहे, पहिला रोड शो आहे तो पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे जे काँग्रेसचे उमेदवार आहे विकास ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये सुरू होणार आहे। तो अवस्थीनगर चौकातनं सुरू होऊन बोरगावला समारोप होणार आहे। तर दुसरा रोड शो इथे आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सुपर संडे आहे, प्रचाराचा शेवटल्या आठवड्यातला शेवटला रविवार आहे। त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारासाठी आपली ताकद झोकून दिलेली आहे। त्यातच प्रियंका गांधी यांचे नागपूरमधले 2 रोड शो हे आकर्षणाचं प्रचाराचं केंद्र असणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।